आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। सुरुवातीला मुंबईतून एक मोठी बातमी हाती येते। मालाडमध्ये असलेल्या ब्लिंकिटच्या गोदामावर अन्न आणि औषध प्रशासनाने धाड घालून मोठी कारवाई केली। अन्न सुरक्षा नियमांचं अत्यंत गंभीर उल्लंघन झाल्याचं यावेळेला एफडीएच्या अधिकाऱ्यांना सापडलं। या कारवाईनंतर ब्लिंकिटच्या मालाडमधल्या सदर गोदामाचा परवाना तातडीने रद्द करण्यात आलाय। तपासाच्या दरम्यान गोदामात अतिशय अस्वच्छता तसंच अनेक मुदतबाह्य खाद्यपदार्थ साठवून ठेवल्याचं समोर आलं आणि याचमुळे एफडीएनं ही धडक कारवाई केली। ऋतिक गणकवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। ऋतिक, मालाडमधल्या कारवाईबद्दल आणखीन काय माहिती आहे? नक्कीच आपण बघतोय की काही मिनिटांमध्ये वस्तू डिलिव्हर करणारं जे ब्लिंकिट आहे ते स्वतःचं हायजीन पाळणं मात्र विसरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यांचं मालाडमध्ये एक ब्लिंकिटचं स्टोअर आहे, तिथे मोठ्या प्रमाणात जे खाद्यपदार्थ असतील किंवा विविध वस्तू जे आहेत त्या असतात आणि तेच डिलिव्हर करायला ते ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात येतं ब्लिंकिटच्या माध्यमातून। मात्र आपण बघतोय की नव औषध प्रशासनाने ज्यावेळेस या स्टोअरचं निरीक्षण केलं त्यावेळी तिथे अनेक त्रुटी ज्या आहेत त्या आढळून आल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आपण बघितलं तर झुरळांचा मोठ्या प्रमाणात तिथे प्रादुर्भाव दिसून आला। अन्न पदार्थांची अयोग्य साठवणूक करण्यात आलेली होती आणि त्यामुळे ही मोठी कारवाई अन्न व औषध प्रशासनानं या स्टोअरवरती केल्याचं पाहायला मिळतंय आणि ब्लिंकिटचा या ठिकाणचा परवाना देखील रद्द केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ऋतिक, तूर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।